नाशिक जिल्ह्यातील भिवंडी येथे पालिका आचारसंहिता पथक आणि पोलिसांनी खासगी गाडीतून 60 लाखाची रोकड जप्त केली आहे। महापालिका निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जात असल्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांनी आणि निवडणूक आचारसंहिता पथकांनी देखरेख अधिक कडक केली आहे। त्यातच साईबाबा नाका चेकपोस्टवर गाड्यांची तपासणी सुरू असताना MH4 ET 1508 क्रमांकाच्या एका पांढऱ्या तवेरा गाडीतून तब्बल 60 लाख रुपयांची रोकड पकडण्यात आली। ही रोकड महाराष्ट्र ग्रामीण बँकेची असल्याचा दावा करण्यात आला। मात्र गाडीत असलेल्या इसमापैकी कुणाकडेही याबाबतची पुरेशी कागदपत्रे आढळली नाहीत। त्यामुळे या सर्वांना शांतीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून रोकडही जप्त करण्यात आली आहे। ही रोकड नेमकी कुणाची आहे आणि कशासाठी आणली जात होती याचा सध्या तपास सुरू आहे। माझं नाव शिवशंकर राजेंद्र स्वामी, मी राहायला शिवाजीनगरला आहे। मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचं काम करतो गोरक्षणाचं। तर आम्हाला रात्री 12 वाजता माहिती मिळाली होती की वडगाव पेठच्या बाजारातून 50 ते 60 जनावरं भरून 2 गाड्यांमध्ये कोंडव्याच्या कत्तलखान्यात जाणार आहेत कत्तलीसाठी। म्हणून आम्ही साताऱ्यामध्ये येऊन थांबलो होतो। तर गाड्या पहाटे 5 वाजता आल्या आणि आम्ही पोलीस नियंत्रण कक्ष साताऱ्याला कळवलं अशा 2 गाड्यांमध्ये जनावरं आहेत आणि ती कापायला जाणार आहेत। तर आणि गाडी अडवायचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांनी गाड्या आमच्या अंगावर घालून गाड्या साताऱ्यामधील सदर बाजार जो आहे कसाई मॉलला तिथं कत्तलखान्यात नेऊन त्यांनी लपवल्या। ड्रायव्हर पळून गेले। पोलीस थोड्या वेळात पोहोचले तिथं। पोलिसांनी दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून जनावर गोशाळेत पाठवले।